Namaskar. I am Advocate B.R. Bornak. The topic of my today's lecture is Form J, that is list of members of a cooperative society limited. In housing societies also this list of members is required to be prepared. It is applicable for all types of cooperative societies, and housing society being a cooperative society registered under the Maharashtra Cooperative Societies Act 1960 is not exception to this rule. So every cooperative society registered under the Maharashtra Cooperative Societies Act 1960 is required to prepare a list of members in Form J, and this is mentioned in under Rule 33 of the Maharashtra Cooperative Societies Rules 1961. So Form J is as prescribed under Rule 33 of the Maharashtra Cooperative Societies Rules 1961, and Form J is a list of members of a cooperative society limited. So this is a very simple format which every cooperative society is bound to prepare and maintain and update time to time. So let us see what is the format, and in that format which are the columns, and in each columns what information is required to be written or mentioned. So of this list of members, फर्स्ट कॉलम इज ऑफ अ सिरियल नंबर. म्हणजे प्रत्येक सहकारी संस्थेने हे लिस्ट ऑफ मेंबर्स प्रिपेअर केलं पाहिजे, ते अपडेट केलं पाहिजे आणि त्याचं प्रॉपरली जतन केलं पाहिजे. ठीक आहे. आता हे लिस्ट ऑफ मेंबर्स जे आहे हे नमुना जे मध्ये असतं आणि ते नियम 33 नुसार बनवायला लागतं. तर या जे लिस्ट ऑफ मेंबर्स म्हणजे नमुना जे आहे, फॉर्म जे आहे, त्याच्यामध्ये कॉलम्स कोणकोणते येतात, त्या कॉलम्समध्ये कोणकोणती माहिती भरायची आपण बघूया. तर फर्स्ट कॉलम दॅट इज ऑफ अ सिरियल नंबर. म्हणजे पहिला जो कॉलम आहे लिस्ट ऑफ मेंबर्सचा तो सिरियल नंबरचा असतो. अँड इन दिस कॉलम्स बाय रेफरिंग युअर स्टेटमेंट ए इन द फाईल ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ अ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. म्हणजे आपली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीमध्ये जर आपण बघायचं बोललं तर आपण सहकारी गृहनिर्माण संस्था ज्यावेळी नोंदणी करतो त्या नोंदणी प्रक्रियेमध्ये एक स्टेटमेंट ए असतं. त्या स्टेटमेंट ए मध्ये तुमचे जे काय त्यावेळेपर्यंतचे जे फ्लॅट ओनर्स असतात ज्यांची नाव या स्टेटमेंट ए मध्ये प्रमोटर्स म्हणून मेन्शन केलेली असतात आणि त्यांची सगळी डिटेलमध्ये माहिती या स्टेटमेंट ए मध्ये असते. जसं फॉर्म आय म्हणजे हे रजिस्टर ऑफ मेंबर्ससाठी पण तुमचा बेस जो आहे हा स्टेटमेंट एच आहे. लक्षात ठेवा की रजिस्टर ऑफ मेंबर्स, लिस्ट ऑफ मेंबर्स, शेअर रजिस्टर, शेअर सर्टिफिकेट्स ही जर तुम्हाला बनवायची असतील तर याला तुमचा बेस जो आहे हा बेस तुमच्या रजिस्ट्रेशनच्या फाईल म्हणजे सोसायटीची जी नोंदणी झाली त्या नोंदणीच्या फाईलमधलं जे स्टेटमेंट ए आहे, जोडपत्र ए आहे म्हणजे तिथे त्या स्टेटमेंट ए मध्ये ज्या क्रमाने नावं लिहिली गेलेली आहेत फ्लॅट परचेसर्स म्हणजे त्यावेळचे जे प्रमोटर्स होते सोसायटी रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेमध्ये सामील झालेले, त्यांची ज्या क्रमाने नावं रजिस्ट्रेशनच्या सोसायटीच्या रजिस्ट्रेशनच्या फाईलमध्ये ज्या क्रमाने नावं त्या ठिकाणी नोंदली गेलेली आहेत त्याच क्रमाने तुमची नावं जी आहेत तुमच्या म्हणजे मूळचे जे सभासद तुमचे होणार तुमच्या सोसायटीच्या रेकॉर्ड तुमचं बनवते वेळी सोसायटी रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर ती सगळी नावं त्या स्टेटमेंट ए मधल्या क्रमाने घ्या. स्टेटमेंट ए मध्ये ज्या क्रमाने नाव आहेत त्याच क्रमाने तुमच्या फॉर्म आय म्हणजे रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये घ्या, फॉर्म जे म्हणजे लिस्ट ऑफ मेंबर्समध्ये घ्या, शेअर रजिस्टरमध्ये घ्या किंवा शेअर सर्टिफिकेट्स पण त्याच क्रमाने तुम्ही बनवा. म्हणजे काय होईल की तुमचं हे सगळं रेकॉर्ड जे आहे हे तुमच्या मूळ जी सोसायटीची रजिस्ट्रेशनची फाईल आहे त्यासोबत हे मिळतं जुळतं असेल आणि पुढे त्याचं अपडेट करते वेळी पण तुम्ही मग जसं म्हणजे ज्या क्रमाने घटना घडतात त्या क्रमानेच तुम्ही काय करायचं
त्याप्रमाणे त्या ठिकाणी ट्रान्सफर्स वगैरे नोंद करायच्या. ते मग तुमच्या रेकॉर्डला पुढे 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 जाईल, ते ज्या क्रमाने जसं घडेल त्याप्रमाणे. ठीक आहे. तर ह्या सिरियल नंबरचा जो कॉलम आहे, या सिरियल नंबरच्या कॉलममध्ये समजा तुमची सोसायटी रजिस्टर जी झालेली आहे ती 100 मेंबर्सची आहे. त्या ठिकाणी तुमच्या स्टेटमेंट ए मध्ये तुमचे 100 मेंबर्स आहेत. त्या ठिकाणी 100 प्रमोटर्स होते, त्यामुळे ते 100 मेंबर्स झाले. तर तेच 100 मेंबर जे आहेत ते 100 मेंबर्स जे आहेत त्या क्रमानेच या सिरियल नंबरमध्ये लिहायचे. म्हणजे सिरियल नंबर तुमचे पहिले सुरुवातीचे जे असतील ते 1 to 100 येतील. स्टेटमेंट ए मध्ये जितके नंबर्स आहेत तितके येतील. हा झाला पहिला कॉलम सिरियल नंबरचा. हा एक लक्षात ठेवा की स्टेटमेंट ए मधला नंबर, आय रजिस्टर म्हणजे रजिस्टर ऑफ मेंबर्स मधला नंबर, आणि लिस्ट ऑफ मेंबर्स म्हणजे फॉर्म जे मधला नंबर, म्हणजे हे नंबर सारखे झाले पाहिजेत. मी स्टेटमेंट ए मध्ये जो एक नंबरला जे नाव आहे तेच फॉर्म आय म्हणजे रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये तेच एक नंबरला आलं पाहिजे, आणि फॉर्म जे म्हणजे ह्या लिस्ट ऑफ मेंबर्समध्ये पण तेच नाव एक नंबर आलं पाहिजे. अशा प्रकारे ही 100 म्हणजे तुमची 100 मेंबरची सोसायटी आहे समजा मूळची. तर त्या ठिकाणी हे 1 to 100 तुम्ही नंबर पहिल्यांदा लिहून घ्या. त्याच्यानंतर पुढचा जो कॉलम आहे जे रजिस्टरचा म्हणजे लिस्ट ऑफ मेंबर्सचा जे आपण बघतोय तो आहे फुल नेम ऑफ द मेंबर. म्हणजे हे ते तुमचा जो सभासद आहे त्याचं पूर्ण नाव लिहा. या ठिकाणी पूर्ण नाव लिहा. आता पूर्ण नाव तुम्ही शक्यतो तुम्ही सरनेम पासून सुरुवात करा, कारण तुमचं आय रजिस्टर पण बनवतेवेळी जे रजिस्टर बनवतेवेळी शक्यतो सरनेम पासून सुरुवात का करा, कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये जी सभासदांची यादी निवडणूक प्रक्रियेसाठी बनवायची असते, जी नंतर तुमची मतदारांची यादी म्हणून पण ती वापरली जाते, त्याच्यामध्ये तुमची जी नावं जी आहेत सभासदांची ती अल्फाबेटिकली आणि बिगिनिंग विथ सरनेम लिहायची असतात. त्यामुळे काय होईल की तुम्ही इथे पण सरनेम पहिलं लिहिलं तर काय होईल की ही नावं तुम्हाला उचलून त्या ठिकाणी अल्फाबेटिकली मांडणी करायला ती बरी पडेल. नाहीतर काय होईल की या ठिकाणी तुम्ही नेम देन मिडल नेम देन सरनेम अशी जर का ऑर्डर तुम्ही ठेवली तर तुम्हाला पुन्हा म्हणजे पुढची जी काही कामं आहेत जी सरनेमच्या बेसिसवरती आहेत त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला ती रिअरेंज करायला लागेल. पहिलं सरनेम नंतर नेम नंतर मिडल नेम असं घेऊन. त्याच्यापेक्षा सुरुवातीपासूनच काय करायचं की सुटसुट रेकॉर्ड बनवायचं आहे. तर इथे पण तुम्ही काय करा की सोसायटीचं रेकॉर्ड बनवतेवेळी पण तुम्ही सभासदांची नावं जी लिहिणार ती सरनेम पासून सुरुवात करा. त्याच्या पाठीमागचा सफिक्स जो आहे हा सफिक्सला महत्व नाही आहे, लक्षात ठेवा. सफिक्स तुम्ही लिहिलं काय नाही लिहिलं काय फक्त जेंडर समजण्यासाठी तुम्ही सफिक्स लिहा, पण मुख्य नाव जे आहे सरनेम पासून सुरू होतं ते महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी फुल नेम ऑफ द मेंबर लिहिते वेळी पहिल्यांदा सरनेम लिहा, त्याच्यानंतर त्याचं मेन जे नाव आहे पहिलं नाव जे आहे ते लिहा, त्याच्यानंतर त्याचं मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव असेल किंवा मॅरिड जर एखादी लेडी असेल तर तिच्या पतीचं नाव असेल वगैरे अशा प्रकारे तुम्ही ती नावं लिहा. म्हणजे फुल नेम ऑफ द मेंबरमध्ये काय येईल सरनेम, नेम आणि मिडल नेम. म्हणजे हे तुमच्या स्टेटमेंट ए नुसार जी नावं आहेत ना तीच नावं या ठिकाणी तुम्ही जे फॉर्ममध्ये म्हणजे लिस्ट ऑफ मेंबर्समध्ये सगळी लिहा, रिफ्लेक्ट करा. म्हणजे ज्या नंबर मी पुन्हा सांगतो ज्या नंबरनी स्टेटमेंट ए आहे त्याच नंबरनी तुम्ही इथे ती नावं लिहा. ठीक आहे. तर हा झाला 2 नंबरचा कॉलम फुल नेम ऑफ द मेंबर. पुढचा 3 नंबरचा जो कॉलम आहे फॉर्म जे म्हणजे लिस्ट ऑफ मेंबर्सचा तो आहे अड्रेस. आता अड्रेस जो आहे तुम्ही शक्यतो जो आय रजिस्टरवरती लिहिताय तोच लिहा. आता अड्रेसचं कसं आहे तुम्हाला सांगतो मी. अड्रेस तुम्ही लिहिते वेळी गरज नाही की तुम्हाला स्टेटमेंट ए नुसारच जावं लागेल, कारण स्टेटमेंट ए जे असतं ना सोसायटी रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेमध्ये बनवलेलं असतं, आणि सोसायटी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया समजा तुमचे पोझिशन घेण्यापूर्वीच जर चालू झालेली असेल आणि त्यावेळी रजिस्टर झालेला असेल तर त्यामधला अड्रेस तुम्हाला वेगळा मिळेल. आणि आता एक्झिस्टिंग तुमचा म्हणजे हे फॉर्म जे बनवते वेळी किंवा मेंबर तुमचा फ्लॅटचा पोझिशन घेऊन राहिला असेल तर त्या ठिकाणचा ॲड्रेस वेगळा असेल. त्यामुळे ॲड्रेस मेंबर्सनी जे अपडेट केलेले ॲड्रेस आहेत ते शक्यतो या ठिकाणी लिहा. आय रजिस्टर म्हणजे फॉर्म आयमध्ये किंवा रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये जे आय रजिस्टरमध्ये किंवा हे लिस्ट ऑफ मेंबर्समध्ये ज्या ज्या ठिकाणी सोसायटी रेकॉर्ड बनवते वेळी ॲड्रेस टाकायचे आहेत तर ते त्यांचे एक्झिस्टिंग ॲड्रेस टाका. मेंबर्सना अपडेट करायला सांगा, कारण करस्पॉन्डन्सच्या वेळा काय होतं की त्या ॲड्रेसवरती तुम्हाला करस्पॉन्डन्स करता येतो. कारण करस्पॉन्डन्स नोटिसेस किंवा सर्क्युलर्स वगैरे हे पाठवण्यासाठी बायोलॉजीमधले ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये असं मेन्शन केलं आहे की लास्ट नोन ॲड्रेस टू द सोसायटी. या लास्ट नोन ॲड्रेसवरती आपण त्यांना नोटिसेस किंवा मिनिट्स वगैरे ह्या जे सगळे विषय सर्क्युलर जे काय असतील हे त्यांना पाठवायचे आहेत.
त्यामुळे मेंबर्सची जबाबदारी आहे ती त्यांनी ती टाइम टू टाइम आपले ॲड्रेसेस जे आहेत हे सोसायटीमध्ये अपडेट करावेत. मेंबर्स एखादा सोडून गेला दुसऱ्या पत्त्यावरती तर सोसायटीला तसं त्यांनी कळवायचं आहे किंवा माझा आता पत्ता बदलला आहे, त्यामुळे इथून पुढचे जे का तुम्ही करस्पॉन्डन्स कराल मेंबर्सना इंडिव्हिज्युअल करस्पॉन्डन्स मला जो कराल तो माझ्या या पत्त्यावरती करा. अदरवाईज सोसायटी काय करेल, मग नियमानुसार ॲज पर बायलॉज जो लास्ट नोन ॲड्रेस आहे त्यावरती सगळ्या नोटिसेस पाठवेल किंवा बाकीचे काय समजा रिकव्हरीच्या नोटिसेस ज्या आहेत त्या पाठवतील त्या लास्ट नोन ॲड्रेसवरती. मग तुम्ही बोलणार का नंतर रजिस्ट्रारसमोर केस केली किंवा कोऑपरेटिव्ह कोर्टात गेली तर आम्हाला नोटीस मिळाल्या नाहीत वगैरे, हे तुमची सबब जी आहे ना त्यावेळी ग्राह्य मानली जाणार नाही, कारण तुमची जबाबदारी असते हे रेकॉर्ड अपडेट करणं आणि पुढे सोसायटीमध्ये चौकशी पण करणं तुमचं. तर तिसरा कॉलम जो आहे हा ॲड्रेसचा कॉलम आहे. ॲड्रेसचा कॉलम त्यांनी जर मेंबरने अपडेट केलेला ॲड्रेस असेल तर तो लिहा, अदरवाईज तुम्हाला तो कॉलम भरायचा आहे. त्यामुळे तुमच्याकडे जो ॲड्रेस आहे तुमच्या रेकॉर्डनुसार म्हणजे स्टेटमेंट ए नुसार मग तोच लिहायला लागेल, कारण तो कॉलम तुम्हाला रिकामा ठेवून चालणार नाही. म्हणून मेंबर्सना सांगा की हे सगळं रेकॉर्ड बनवण्यापूर्वी का तुमचे ॲड्रेसेस जे आहेत तुम्ही जरा अपडेट करा, जेणेकरून आपल्याला सोसायटीचे रेकॉर्ड बनवण्यासाठी त्याची मदत होईल आणि नंतर काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होणार नाहीत. तिसरा कॉलम जो आहे ॲड्रेस आहे, ॲड्रेस पण पूर्ण ॲड्रेस लिहा, व्यवस्थित ॲड्रेस लिहा. आता तिसरा कॉलम. आणि चौथा जो कॉलम आहे तो आहे क्लास ऑफ मेंबर्सचा. त्या ठिकाणी क्लास ऑफ मेंबर्स म्हणजे आपल्याकडे नवीन आता अमेंडमेंट आपण घेऊया विचारात. नवीन जी अमेंडमेंट झाली महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 मध्ये, त्यानुसार मेंबर्सचे जे क्लासेस म्हणजे आपण टाईप्स म्हणूया थोडक्यात. त्याच्यामध्ये काय आहे की जो फ्लॅटचा ओनर आहे म्हणजे ज्याच्या नावावरती फ्लॅटची मालकी आहे, ज्याचं ॲग्रीमेंटमध्ये नाव पहिलं आहे, त्याला शक्यतो आपण काय करतो की मेन मेंबर म्हणून ट्रीट करतो आणि त्याचं नाव सोसायटीच्या रेकॉर्ड्समध्ये सगळीकडे 1 नंबरला लिहितो. म्हणजे ज्याचं नाव 1 नंबरला आपण आहे ॲग्रीमेंटमध्ये किंवा रेकॉर्ड दिलणार तो जो आहे त्याला आपण मेन मेंबर लिहा किंवा फक्त मेंबर लिहिलं तरी चालेल. म्हणजे मेंबर म्हणजेच मेन मेंबर. ठीक आहे, मेन मेंबर लिहा ते चांगलं होईल. म्हणजे मेन मेंबर समजून येईल की स्टेटस प्रॉपरली. समजा एखाद्याचं नाव 2 नंबरला आहे, 3 नंबरला समजा ॲग्रीमेंट जे आहे फ्लॅट परचेस करते वेळी मल्टिपल नावाने घेतलेलं आहे, जॉईंट नावावरती घेतलेलं आहे, नवरा बायको किंवा नवरा बायको आणि मुलं वगैरे अशा प्रकारे. तर या ठिकाणी 1 नंबरच्या नावाला तुमचा मेन मेंबर असा क्लास येईल आणि 2, 3 जी काय पुढची नावं आहेत ॲग्रीमेंटमध्ये आणि तुम्हाला इथे सोसायटीच्या रेकॉर्डवरती लिहायची आहेत त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या नावासमोर जॉईंट मेंबर असं लिहायला लागेल, कारण हा जॉईंट ओनरचा स्टेटस आता नवीन अमेंडमेंटनुसार जॉईंट मेंबर असा झालेला आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्या नावासमोर जॉईंट मेंबर असं लिहा. त्याच्यामध्ये पुढे असं आहे की एखाद्या मेंबरचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर त्यांनी समजा नॉमिनेशन केलेलं असेल नामनिर्देशन आणि त्या नॉमिनेशनच्या बेसिसवरती नॉमिनीला समजा तुम्ही जर मेंबरशिप दिली असेल तर तो एक प्रकार जो नवीन आहे तो आहे प्रोव्हिजनल मेंबरचा. म्हणजे सभासदांच्या मृत्यूनंतर नॉमिनेशनच्या बेसिसवरती किंवा नॉमिनेशनच्या बेसिसवरती जी प्रक्रिया केली जाते ती बायलॉ नंबर 34 मध्ये दिली आहे, 34 मध्ये दिलेली आहे. कधी कधी सभासद नॉमिनेशन न करता सभासदाचा मृत्यू झाला तर त्यासंबंधीची प्रक्रिया बायलॉ नंबर 35 मध्ये दिलेली आहे. म्हणजे पब्लिक नोटीस वगैरे देऊन इंडिम्निटी बॉन्ड सारखे डॉक्युमेंट्स घ्यायचे, मेंबरशिपचे डॉक्युमेंट जे म्हणजे त्या बायलॉजमध्ये जे प्रिस्क्राईब डॉक्युमेंट्स घेऊन ते तुम्हाला त्याला मेंबरशिप द्यायला लागते. म्हणजे अशा प्रकारे सभासदांच्या मृत्यूनंतर त्याच्याकडून कोणताही सक्सेशनरी इव्हिडन्स न घेता, म्हणजे टेस्टामेंटरी समजा विल केला असेल तर प्रोबेट न घेता किंवा समजा लिगल हेअरशिप सर्टिफिकेट आहे हे न कोर्टाकडून आणता फॉर टाइम बिईंग ऑन द बेसिस ऑफ नॉमिनेशन किंवा नॉमिनेशन नसेल केलं तर ऑन द बेसिस ऑफ हेअरशिप म्हणजे बायलॉजमध्ये बायलॉ नंबर 35 मध्ये मेन्शन केल्याप्रमाणे जर मेंबरशिप दिली गेली असेल तर तो एक मेंबरचा प्रकार जो आहे हा नवीन अमेंडमेंटमध्ये सांगितला गेला आहे तो आहे प्रोव्हिजनल मेंबर. म्हणजे जॉईंट मेंबर, प्रोव्हिजनल मेंबर हे नवीन प्रकार, नवीन बायलॉज म्हणजे नवीन अमेंडमेंटनुसार ते प्रकार आहेत. तर ते तुम्ही लिहा तुम्ही त्याच्यामध्ये. म्हणजे पहिलं नाव जे असेल त्याला तुम्ही काय लिहा, मेन मेंबर लिहा. पहिले 1 नंबरच्या नंतर 2, 3 नंबरला जी काय नावं असेल त्यांना तुम्ही काय लिहा, जॉईंट मेंबर लिहा प्रत्येकासाठी. त्याच्यानंतर सभासदाचा मृत्यू झाला असेल तर सुरुवातीला कसं आहे की सुरुवातीला तुम्हाला जे रजिस्टर ज्यावेळी बनवते वेळी
हा जो प्रोव्हिजनल मेंबर प्रकार तुमचा सुरुवातीला येणार नाही, कारण सुरुवातीला तुमचं जे रेकॉर्ड बनणार ना हे तुमच्या स्टेटमेंट ए नुसार बनणार. त्यामुळं त्या ठिकाणी जे असणार आहेत ते तुमचे फ्लॅट ओनरच असणार आहेत. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला हे प्रोव्हिजनल मेंबर हा प्रकार कदाचित तिथे त्याचं नाव येणार नाही, कारण पहिल्यांदा तुम्हाला तर नाव तुमच्या स्टेटमेंटमध्ये ए मध्ये आहे, म्हणजे मूळ मालकाचंच तुम्हाला लिहायचं असणार आहे, मूळ सभासदच लिहायचं असणार आहे. स्टेटमेंट जे मध्ये किंवा आय रजिस्ट्रीमध्ये तुम्हाला जर लिहायचं असेल तर त्या ठिकाणी मूळ मालकाचंच तुम्हाला नाव लिहायला लागेल, किंवा जे एकापेक्षा जास्त असेल त्यांची नावं तुम्हाला लिहायला लागतील. ठीक आहे. तर आता हे झालं. याच्यानंतर एक असोसिएट मेंबरचा प्रकार आहे. असोसिएट मेंबर म्हणजे समजा या तिन्ही प्रकारच्या व्यतिरिक्त समजा की एक आपल्या सोसायटीच्या मीटिंग अटेंड करण्यासाठी वगैरे जर कुणाला आपल्या फॅमिलीच्या व्याख्येमध्ये बसणाऱ्या व्यक्तीला सोसायटीमध्ये असोसिएट मेंबर म्हणून अपॉइंट करायचं असेल तर त्या ठिकाणी सोसायटी तुम्ही अपॉइंट करू शकता. पण आता याच जे रजिस्टरमध्ये पुढे तुम्ही हे जे रजिस्टर सुरुवातीला सगळं बनवून घेतलं ऑन द बेसिस ऑफ द एंट्रीज इन स्टेटमेंट ए, म्हणजे तुमचं जे स्टेटमेंट ए आहे सोसायटीच्या रजिस्ट्रेशन फाईलमध्ये, त्यानुसार तुम्ही हे जे लिस्ट ऑफ मेंबर्स म्हणजे फॉर्म जे जो आहे हा तुम्ही बनवून घेतला. त्याच्यानंतर तर मी तुम्हाला सांगितलं की तुमचे जर 100 मेंबरची सोसायटी असेल तर जे रजिस्टरमध्ये सुरुवातीला आहे तुमची सिरियल नंबर सगळे 100 येतील. दुसरा कॉलम जे फुल नेम ऑफ मेंबर आहे त्याच्यामध्ये मी आता एक समजावून सांगितल्याप्रमाणे ॲग्रीमेंटमध्ये ज्याचं नाव पहिलं आहे ते नाव पहिलं येईल, ज्याचं नाव दुसरं आहे ते नाव दुसरं येईल, म्हणजे ॲग्रीमेंटमधल्या क्रमाने या ठिकाणी नावं लिहायची आहेत. आणि ॲड्रेस जर त्यांनी काही अपडेट केला असेल तर तो लिहा, नाही तर मग सोसायटी स्टेटमेंट एमध्ये आहे तोच लिहा सोसायटीच्या रेकॉर्डप्रमाणे. आणि क्लास ऑफ मेंबर्समध्ये म्हणजे ज्याचं नाव पहिलं आहे त्याला तुम्ही मेन मेंबर लिहा, आणि ज्याचं नाव 2 नंबर 3 नंबर 4 नंबर असे किती पुढे नाव असते त्या प्रत्येकाच्या नावासमोर काय लिहा तुम्ही जॉईंट मेंबर असं लिहा. सुरुवातीला तुम्हाला प्रोव्हिजनल मेंबर्स किंवा सुरुवातीलाच तुम्हाला असोसिएट मेंबर वगैरे कदाचित लिहावं लागणार नाही. प्रोव्हिजनल मेंबर तर लिहावं लागणारच नाही, कारण डेथच्या नंतर त्यामुळे पहिला मेंबरचं तुम्हाला पहिल्या नाव इथे लिहायलाच लागेल. त्याची डेथ झाल्याच्या नंतर मग तुमचा प्रोव्हिजनल मेंबर रेकॉर्डवरती येईल. त्यामुळे प्रोव्हिजनल मेंबर्स तुम्हाला सुरुवातीचं रेकॉर्ड बनवतेवेळी ते शक्यतो येणार नाहीत. ठीक आहे, कारण पहिलेच नावं तुम्हाला सगळे मेन्शन करायला लागतील. कदाचित तुमचं असोसिएट मेंबरचं नाव येऊ शकतं या ठिकाणी, कारण मीन टाईम समजा तो हयात आहे त्यावेळेला त्यांनी समजा दिलं, किंवा सोसायटीचा रेकॉर्ड बनवण्यापूर्वीच तुमच्याकडे एखादा फॉर्म दिला समजा, तो फॉर्म अपेंडिक्स 5 म्हणून आहे तो आता जो आहे अपेंडिक्स 5 असोसिएट मेंबर्ससाठी ॲप्लिकेशन आहे. आणि मेन मेंबरनी सांगितलं किंवा मी मीटिंग अटेंड करू शकत नाही, किंवा माझ्यासोबत जे जॉईंट मेंबर्स आहेत ते मीटिंग अटेंड करू शकत नाही, सोसायटीच्या कामकाजामध्ये भाग घेऊ शकत नाहीत कारण आम्ही आउट ऑफ इंडिया वगैरे काय कारण असेल, तर आमच्या बदली आम्ही आमच्याच त्या फॅमिलीच्या व्याख्येमध्ये म्हणजे कुटुंबाच्या व्याख्येमध्ये त्या ठिकाणी पण नवीन अमेंडमेंट जी दिलेली आहे त्यामध्ये असोसिएट मेंबर तुम्ही कुणाला नेमू शकता, मग तुमच्या फॅमिलीच्या व्याख्येमधल्या म्हणजे कुटुंबाच्या व्याख्येमधल्या व्यक्तीलाच नेमू शकता. आणि मग त्या व्याख्येमध्ये जे नाती येतात त्या नात्यापैकीच कोणीतरी ती व्यक्ती असायला पाहिजे. तर समजा दिला असेल तर मग या ठिकाणी तुम्ही त्याचं नाव लिहून त्याच्या नावासमोर तुम्ही असोसिएट मेंबर तुम्ही लिहायला हरकत नाही. पण सुरुवातीला हे रेकॉर्ड बनवते वेळी लक्षात ठेवा की तुम्ही काय करायचं आहे की स्टेटमेंट ए म्हणजे सोसायटीच्या रजिस्ट्रेशनच्या फाईलमध्ये जे स्टेटमेंट ए आहे त्यानुसार जसं तुम्ही रजिस्टर ऑफ मेंबर्स बनवलं फॉर्म आय मधलं, तसंच तुम्ही काय करायचं हे लिस्ट ऑफ मेंबर्स फॉर्म जे मधलं बनवायचं. आता रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये आणि लिस्ट ऑफ मेंबर्समध्ये म्हणजे फॉर्म आय आणि फॉर्म जे मध्ये काय फरक आहे, तर फॉर्म आय जो आहे ह्याच्यामध्ये डिटेल माहिती असते आणि प्रत्येक मेंबर्ससाठी तुम्हाला एक अख्खं पेज सोडायला लागतं आणि त्याच्यामध्ये मग ते कॉलम्स आहेत, सिरियल नंबर वाईज माहिती तुम्हाला द्यायची आहे, खाली टेबल्स आहेत 2 त्या टेबल्समध्ये माहिती द्यायची आहे. त्यामुळे ती बरीचशी माहिती त्यांची परिपूर्ण माहिती तुमच्या त्या फॉर्म ए मध्ये दिसली पाहिजे. त्यामुळं फॉर्म आय जो आहे हा फॉर्म आय म्हणजे रजिस्टर ऑफ मेंबर्स जो आहे हा याच्यामध्ये तुम्हाला त्या रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये प्रत्येक मेंबरसाठी एक वेगळं पेज जे आहे हे एक वेगळं पेज प्रिपेअर करायला लागतं. त्यामुळे तुमच्याकडे समजा 100 मेंबरची सोसायटी असेल तर तुमच्या त्या रजिस्टरमध्ये
पहिली जी तुमची 100 पानं जातील सिरियल नंबर 1 to 100 ही तुमच्या स्टेटमेंट ए नुसार जी 100 जे तुम्हाला मेंबर्सचे डिटेल्स लिहायचे आहेत त्यासाठी पेजेस, अख्खी पेजेस, फोलिओज म्हणजे पेजेस जातील त्यांची, म्हणजे अख्खं एक पेज एका मेंबरसाठी असतं. पण लिस्ट ऑफ मेंबर्स म्हणजे फॉर्म जेसाठी तुम्हाला ही फक्त लिस्ट बनवायची आहे, याच्यामध्ये बाकी काय नाही. हे फक्त कॉलममध्ये त्यांची माहिती भरायची आहे. 4 कॉलम्स आहेत. हे सिरियल नंबर, फुल नेम ऑफ द मेंबर, ॲड्रेस आणि क्लास ऑफ मेंबर, हे जे 4 कॉलम आहेत त्या 4 कॉलममध्ये एकाखाली एक माहिती भरत जायचं आहे. त्यामुळे तुमचे सिरियल नंबर जिथे संपले, समजा 1 ते 100, त्याच्यासाठी समजा 2 पेजेस लागली, 3 पेजेस लागली, 4 पेजेस लागली, तेवढे म्हणजे एका रजिस्टरची पेजेस तुमची सुरुवातीला वापरली जातील. या ठिकाणी प्रत्येक मेंबरसाठी वेगळं पेज नाही, लक्षात ठेवा. कारण या ठिकाणची जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला हॉरिझॉन्टली भरायची आहे. 1 नंबर समोर, पुढे माहिती, फुल नेम ऑफ मेंबर, ॲड्रेस आणि त्याचा क्लास ऑफ मेंबर वगैरे हे लिहित जायचं. म्हणजे एकाच्या खाली दुसरा, दुसऱ्याच्या खाली तिसरा, असे 100 लिहायचे आहेत. आता हे तुम्ही सुरुवातीला समजा बनवलं की तुमच्या स्टेटमेंट ए नुसार 1 ते 100 सिरियल नंबर्स लिहिले, त्यानुसार फुल नावं लिहिली, त्यांचे ॲड्रेसेस लिहिले, त्यांचे क्लास ऑफ मेंबर्स लिहिले. तर ह्याच्यानंतर काय आहे की समजा तुमच्याकडे ट्रान्सफर झाल्या, म्हणजे एखाद्याने आपला फ्लॅट विकला किंवा नॉमिनेशनच्या बेसिसवरती ट्रान्सफर झालं, म्हणजे डेथ नंतर नॉमिनेशनच्या बेसिसवरती किंवा नॉमिनेशन नसेल तर हेअरशिपच्या बेसिसवरती ॲज पर बायो नंबर 35 ट्रान्सफर झालं समजा, तर त्या ठिकाणी पुढची व्यक्ती येणार या ठिकाणी तुमचं मेंबर म्हणून. जसं आय रजिस्टरमध्ये आपण काय करतो की 100 पेजेस संपल्याच्या नंतर ट्रान्सफरसाठी आपण पुढचं पेज घेतो त्या ट्रान्सफरीचं नाव लिहिण्यासाठी. ट्रान्सफरीचं नाव लिहिण्यासाठी पुढचं पेज म्हणजे 101 नंबरचं आपण पेजेस घेतो त्या ठिकाणी, आणि त्या 101 नंबरच्या पेजवरती ही नवीन ट्रान्सफरी जो कोण असेल, म्हणजे जर सेल असेल तर परचेसर ऑफ द फ्लॅट, जर गिफ्ट केलं असेल तर डोनी ऑफ द फ्लॅट, आणि डेथची केस असेल तर त्या केसमध्ये नॉमिनेशन असेल तर नॉमिनी, आणि नॉमिनेशन नसेल तर हेअर ऑन द ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ बायो नंबर 35. म्हणजे ही लोक त्या ठिकाणी येतील. म्हणजे पुढची जी पेजेस लागणार, म्हणजे पहिली पेजेस तुमचे जे मूळ रेकॉर्डनुसार जे बनणार त्यानुसार, तसंच लिस्ट ऑफ मेंबर्स म्हणजे जे फॉर्ममध्ये पण पहिली 100 नावं तुमची स्टेटमेंट ए मध्ये जे 100 तुमचे प्रमोटर मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी पहिले सिरियल नंबर 1 ते 100 जातील. आता समजा ट्रान्सफर झाली, म्हणजे एखाद्याने फ्लॅट विकला तर परचेस करणारा या ठिकाणी तुमच्या मेंबर्समध्ये येणार, तर त्या ठिकाणी पहिल्यांदा त्याचं नाव तुम्ही कुठे लिहायचं, मेन्शन करायचं आहे फॉर्म आय म्हणजे रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये, ते त्या ठिकाणी 101 नंबरला जाईल. ठीक आहे, तेच नाव या ठिकाणी 101 नंबरला त्या पेजवरती पूर्ण माहिती त्याची भरली जाईल आय फॉर्ममध्ये, रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये. आणि जे मध्ये काय करायचं आहे की सिरियल नंबरमध्ये तुम्ही 101 नंबर लिहायचा आहे, फुल नेम ऑफ द मेंबरच्या कॉलममध्ये त्याचं पूर्ण नाव लिहायचं आहे, ॲड्रेसच्या कॉलममध्ये त्याचा ॲड्रेस लिहायचा आहे, आणि क्लास ऑफ मेंबरच्या कॉलममध्ये त्याचा क्लास म्हणजे मेन मेंबर किंवा जॉईंट मेंबर, जे काय मी तुम्हाला सांगितलं त्यानुसार या ठिकाणी लिहायचं आहे. मेन मेंबर, जॉईंट मेंबर किंवा प्रोव्हिजनल मेंबर. आता या ठिकाणी ट्रान्सफरच्या केसमध्ये प्रोव्हिजनल मेंबर पण येऊ शकतं, कारण का ही जी समजा ट्रान्समिशन असेल म्हणजे डेथच्या नंतरचं ट्रान्सफर असेल तर त्या ठिकाणी ज्या व्यक्तीचं नाव येणार ती प्रोव्हिजनल मेंबर म्हणून सुरुवातीला येणार. जर त्या व्यक्तीने सक्सेशन सर्टिफिकेट किंवा हेअरशिप सर्टिफिकेट आणलं नसेल, किंवा जर विल असेल तर ते प्रोव्हाइड करून आणलं नसेल, तर फक्त नॉमिनी म्हणून रेकॉर्डवरती येत असेल, किंवा नॉमिनेशन नसेल तर फक्त हेअर म्हणून रेकॉर्डवरती येत असेल फॉर टाइम बिंग, म्हणजे मॅनेजिंग कमिटीच्या नजरेमध्ये ती वारस आहे म्हणून तिला तात्पुरती मेंबरशिप द्यायची. कारण त्या ठिकाणी मयत व्यक्तीच्या नावाने सभासद ठेवण्यापेक्षा त्या ठिकाणी हकदार कोण व्यक्ती जी आहे ती तिथे सभासद म्हणून आली पाहिजे. त्यासाठी ह्या तात्पुरत्या सभासदत्वाच्या म्हणजे त्या ठिकाणी तरतुदी केलेल्या आहेत. बायलॉ नंबर 34 नुसार, बायलॉ नंबर 35 नुसार ह्या प्रोव्हिजन्स आहेत. तुम्ही बायलॉ नंबर 34 रेफर किंवा 35 रेफर करा, तुम्हाला ह्या दोन्हीबद्दल माहिती मिळेल. ठीक आहे, म्हणजे हे ट्रान्सफरच्या नंतर ट्रान्सफर किंवा ट्रान्समिशन, ट्रान्सफर म्हणजे सेल किंवा गिफ्टच्या केसमध्ये, आणि ट्रान्समिशन म्हणजे आफ्टर डेथ कुठल्याही प्रकारचं असू दे, दॅट इज ट्रान्समिशन. तर ही जी पुढे नावं येतील मग त्या ठिकाणी 1 नंबरचं ट्रान्सफर किंवा ट्रान्समिशन झालं तर त्याला 101 नंबर मिळेल. कुठे? तिथे जे रजिस्टरमध्ये पण मिळेल, जे फॉर्ममध्ये लिस्ट ऑफ मेंबर्समध्ये पण, आणि तिकडे आय जे तुम्ही रजिस्टर बनवा म्हणजे रजिस्टर ऑफ मेंबर्स त्याच्यामध्ये पण त्याला 101 नंबर असं मिळेल. तुमचं समजा 2 नंबरचं ट्रान्सफर झालं तर त्याला 102 नंबरचा 102 नंबर दोन्हीकडे मिळेल, रजिस्टर ऑफ मेंबर्स आणि तुमच्या लिस्ट ऑफ मेंबर्समध्ये. म्हणजे एक लक्षात ठेवा की प्रायमरी तुमचं रेकॉर्ड बनलं स्टेटमेंट ए नुसार
तर त्याच्या पुढची जी काय अपडेशन असतं, म्हणजे अपडेशन असतं की तुम्ही पुढे पुढे जे काय तुमचं रेकॉर्ड अपडेट करत जाणार ते फॉर्म आय म्हणजे रजिस्टर ऑफ मेंबर्स आणि फॉर्म जे म्हणजे लिस्ट ऑफ मेंबर्स हे सोबतच गेलं पाहिजे. म्हणजे तिथे जो नंबर असेल तोच तुमच्या जे मध्ये पण तुम्हाला दिसला पाहिजे. आय मध्ये तुम्ही केल्या एंट्रीज की तुम्ही जे मध्ये पण लगेच एंट्रीज करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे हे पुढे ट्रान्सफर किंवा ट्रान्समिशनच्या एंट्रीज पुढे तुम्हाला एक 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 नंबर टाकून पुढे करायच्या आहेत. आणि ह्या दोन्हीकडे एकाच वेळी तुम्ही करत चला. म्हणजे पहिल्यांदा आय रजिस्ट्रीमध्ये करा, रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये, आणि तिथे झालं का तिथे तुम्हाला पूर्ण माहिती लिहायची असते. ते झालं की इथे फक्त तुम्हाला काय प्राथमिक माहिती लिहायची असते, म्हणजे सिरियल नंबर टाकून पूर्ण नाव, पत्ता आणि त्याचं क्लास ऑफ मेंबर एवढंच लिहायचं असतं. होरिझॉन्टली तेही लिहायचं असतं. ठीक आहे. तर आय रजिस्टर जे बनवलं जातं ते व्हर्टिकली बनवलं जातं. म्हणजे अख्खं एक पेज आहे ते वरतून खालतीपर्यंत त्याची माहिती भरायची असते. आणि जो फॉर्म आहे म्हणजे लिस्ट ऑफ मेंबर्समध्ये तो होरिझॉन्टली सिरियल नंबर, फुल नेम ऑफ द मेंबर, त्याचा ॲड्रेस आणि क्लास ऑफ द मेंबर तुम्हाला होरिझॉन्टली माहिती भरायची असते. त्यामुळे ते एका खाली एक येत जाईल ती माहिती. ठीक आहे. तर ही ट्रान्सफर आणि ट्रान्समिशनची जी प्रक्रिया आहे त्या ज्या काही एंट्रीज आहेत त्या तुम्ही पुढे 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 पुढचे नंबर टाकून त्या तुम्ही करायच्या आहेत. या अशा प्रकारे तुम्ही तुमचं फॉर्म जे म्हणजे लिस्ट ऑफ मेंबर्स ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हे पुढे अपडेट करत जायचं आहे. आणि ही बघा ही फॉर्म आय म्हणजे रजिस्टर ऑफ मेंबर्स, फॉर्म जे म्हणजे लिस्ट ऑफ मेंबर्स, ही जी काय रेकॉर्ड्स आहे ती परमनंट रेकॉर्ड आहे. त्यामुळे ही तुमच्या सोसायटीमध्ये कायमसाठी तुम्ही जतन केली पाहिजेत. की तुम्ही अशी डिस्ट्रॉय वगैरे करू शकत नाही. काय ते रजिस्टर फॉर्ममध्ये असतात. त्यामुळे चांगल्या प्रतीची रजिस्टर्स घ्या आणि ती व्यवस्थित तुम्ही मेंटेन करा. तर हे अशा प्रकारे हे लिस्ट ऑफ मेंबर्सने फॉर्म जे बनवण्यासाठीचं आजचं लेक्चर होतं. मला वाटतं की ही माहिती तुम्हाला समजली असेल. तर तुम्ही लिस्ट ऑफ मेंबर्स तुम्हाला बनवायची वेळ आली तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. आजचं आपलं लेक्चर जे आहे या ठिकाणी मी थांबवतो. थँक्यू व्हेरी मच.